नमस्कार मंडळी. तर आज सकाळी मस्त उठली आणि आम्हाला जायचं होतं दीदीच्या घरी. तर तिच्या घरी गेलो आणि आमचं काम झालं. तिकडनं मग आम्ही विचार केलेला की आम्ही डीमार्टला जायचं. डीमार्टला म्हणजे मोठ्या डीमार्टमध्ये नाही जायचं. ॲक्च्युली आम्ही ठरवले की छोट्या डीमार्टमध्ये जायचं. ते आमच्या इकडेच आहे. तर तिकडे आम्हाला थोडं बहुत सामान घ्यायचं होतं. आपण एक गोष्टी बघायला जातो तर आपल्याला 1000 गोष्टी भेटतात आणि असं वाटतं की सगळंच काही घ्यावं. तर ते पण करता करता आज माझ्या आणि माझ्या पप्पा मम्मीची ॲनिव्हर्सरी होती. तर त्यांचं ॲनिव्हर्सरी मी सेलिब्रेट केला. मम्मीने मस्त साडी नेसलेली आणि पप्पाने असे शर्ट टी शर्ट घातलं होतं. सिम्पलमध्येच आम्ही सेलिब्रेट केला आणि फॅमिलीसोबत. कारण की आपण कोणती पण गोष्टी फॅमिलीसोबत एन्जॉयमेंट करतो तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमधून आनंद भेटतो. छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद भेटतो. नंतर संध्याकाळी मम्मीनी नाही यार, पप्पानी मस्तपैकी पनीरची भुर्जी केली. कारण की माझ्या पप्पा मम्मीचं प्रेम एवढं चांगलं आहे की माझं मम्मीचं नशीब एवढं चांगलं आहे की नवरा तिला मस्तपैकी जेवण बनवून देतो हातामध्ये. अजून काय पाहिजे. तर आमचा रिसेंटली प्लॅन झाला मूवी बघायचा. म्हणजे काय, जो आत्ता रिसेंटली नवीन मूवी आला आहे राजे शिवाजी करून. कधीपासून होता मन माझ्या पप्पांना बघायचा होता. तर आम्ही निघालो आणि जायच्या अगोदर मस्तपैकी पान खाल्ला. इकडचा पान खूप जास्त छान लागतो तर तो खाल्ला. नंतरला आम्हाला एंट्री होती. तिकीट तर दीदीने ऑनलाईनच काढली होती म्हणून काही टेन्शन नव्हतं आम्हाला. तर आम्ही तिकीट दाखवलं आणि फायनली आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर लाईट नव्हती पण माझ्याकडे लाईट होती त्यामुळे मी गोरी दिसत होती. तर आमचा फायनली पिक्चर स्टार्ट झाला. पॉपकॉर्न घेतले आणि आजचा माझा ब्लॉग मी इथेच एंड करते. आपण भेटू अशाच मिनी ब्लॉगमध्ये. देन बाय.